अँकलायझिंग स्पॉन्डिलोसिस हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे आणि हा जो आजार आहे ना हा मणक्याला होत असतो. तर या आजारामध्ये मणका दुखणं, मान दुखणं, कंबर दुखणं, खुबा दुखणं असे प्रकार होतात आणि याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पूर्णपणे निघून जाते. तर अशा विकारामध्ये काय करायचं? कसे उपाय करायचे? तर सगळ्यात पहिलं आहार जो आहे ना तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आहारामध्ये काय करायचं असतं, की समजा तुम्हाला हा आजार झालेला आहे, तर सगळ्यात पहिलं तुम्ही काही गोष्टी नोट करून ठेवायला पाहिजेत, की कुठले कुठले पदार्थ खाल्ले तर तुम्हाला त्रास होतो. ते पदार्थ पूर्णपणे टाळायचे. कारण ते पदार्थ तुम्ही खाल्लात तर तुमच्या शरीरावरती जी सूज आलेली आहे ती पूर्णपणे वाढणार आणि तुम्हाला त्याचा त्रास होणार. म्हणून ते पदार्थ पहिले टाळायचे. त्यानंतर ज्या पदार्थामध्ये स्टार्च खूप जास्त आहे ते पदार्थ टाळणं, कार्बोहायड्रेट्स खूप जास्त आहे ते पदार्थ टाळणं. त्याचबरोबर म्हणजे खूप कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ कम्प्लीट टाळायचे असं नाही, कमी प्रमाणात तुम्ही नक्कीच घेऊ शकता. प्रोसेस फूड टाळायचं, जंक फूड टाळायचं, मैदा टाळायचा. मैदा सुद्धा हा प्रोसेसच असतो त्याच्यामुळे तो सुद्धा टाळणं गरजेचंच असतं. त्याचबरोबर अति प्रमाणात मांसाहार सेवन करणं टाळायचं. मांसाहार सेवन या आजारामध्ये तुम्ही करू शकता पण एका पर्टिक्युलर स्टेजच्या नंतर केलेलं चांगलं असतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही आहार ठेवलात तर तुम्हाला निश्चित ह्या आजाराला तुम्हाला फरक पडेल.